अकुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आयतावरील प्रश्न. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुपट्टीपेक्षा 1 ने कमी आहे. त्या आयताची परिमिती 70 असल्यास लांबी किती? असे प्रश्न जर सूत्रांनी जर सोडवतो म्हटलं तर खूप टाइम लागतो. सूत्र-बित्राच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण सरळ आयत काढून घ्यायचा आणि ऑप्शनवरून असे प्रश्न सोडवायचे. काय म्हणत आहे की आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. मग लांबी कोणती आहे? ही लांबी आहे आणि रुंदी कोणती आहे? ही रुंदी आहे. लांबी काय म्हणत आहे? रुंदीपेक्षा 1 ने कमी आहे. जर आपल्याला परिमिती 70 दिलेली आहे आणि लांबी किती आपल्याला काय विचारतात? ही लांबी किती विचारताय. जर ही रुंदी आणि ही लांबी काय म्हणत आहे? रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी. जर रुंदी 12 असेल तर 12च्या दुप्पट किती होईल? 24. आणि 24 पेक्षा 1 ने कमी म्हणजे 23. म्हणजे ही 23 जर असेल किंवा जर ऑप्शन नुसार 25, जर ऑप्शन नुसार जर आपल्याला डायरेक्ट जर पोहोचता जर नसेल जर येत तर आपण ऑप्शन नुसार जाऊ. आधी काय म्हणताय? 25. जर मी लांबी 25 जर पकडलो, लांबी 25 पकडलो तर रुंदी किती व्हायला पाहिजे? म्हणजे 25 डबल किती आहे? 24. 13 13 26 म्हणजे रुंदी किती व्हायला पाहिजे? 13. 25 आणि 13. मग आपल्याला काय म्हणत आहे? परिमिती काढायची आहे. 25 25 50, 13 13 26 म्हणजे 50 आणि 26 म्हणजे 70 पेक्षा जास्त होऊन राहिला. हे होणार का? नाही. जर मी 25च्या ऐवजी 22 जर घेतलो, जर इथं जर 22 जर घेतलो लांबी, तर आपल्याला इथे किती घ्यावं लागेल? म्हणजे दुपटीपेक्षा 1 कमी म्हणजे हे किती होत आहे? 11 11 दूने 22. 22 पेक्षा 1 कमी म्हणजे 21. म्हणजे हा ऑप्शन येणारच नाही. 22 ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये मी घेत आहे 24. 24 जर ऑप्शन मध्ये जर घेतलं तर काय म्हणतात? दुपटीपेक्षा 1 ने कमी. 12 12 24. 24 पेक्षा 1 ने कमी आहे का? नाही. याच्या दुपटीपेक्षा कमी आहेच नाही. त्याच्यामुळे 24 पण येऊ शकणार नाही. मग ऑप्शन नंबर 3 म्हणजे डायरेक्ट इथूनच आपलं उत्तर निघत आहे की दुपटीपेक्षा म्हणजे जर मी रुंदी जर 12 घेतलो, रुंदी जर मी 12 घेतलो आणि लांबी 12 12 24, 24 पेक्षा 1 कमी म्हणजे किती? 23. उत्तर आपल्या याच्यामधूनच निघत आहे. पण आपण परिपूर्ण उत्तर पाहू याचं कसं आहे. 23 जर समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात, मग ही लांबी 23 तर ही लांबी 23, ही रुंदी 12 तर ही रुंदी 12. 23 23 6 46 आणि 12 12 24 आणि 6 4 10 0 हात आले 4 2 6 आणि 1 7 म्हणजे 70. या चारही बाजूंची बेरीज 70 होत आहे. म्हणून आपला उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हा आपला उत्तर आहे.